तर हे बघू शकता मैत्रिणींनो, हे आहे मी कुर्ला स्टेशनला एस टी स्टँडच्या इथं आम्ही बसलो होतो, मी आणि हे. तर आम्ही चाललो होतो दोघे गावी. आम्ही मडीला चाललो होतो. 2-3 असे देव करायचे होते. मडी 3-4 देव होते. मडी, मोठा देवी, गावदेवी आणि दुसरे कवट्याची यमाई म्हणून आहे, तिकडं सुद्धा जायचं होतं. पण तिकडं कवट्याची जी यमाई आहे तिकडं आम्हाला गाडी भेटली नाही, तर आम्ही रिटर्न आलो. आमचे 3 असे देव झाले होते. तर कोणते कोणते ते पण सांगते. तर बघा, इथं आले होते मी ना. सर्वात पहिले तर आम्ही पाथर्डीला उतरलो. नंतर मग आम्ही पाथर्डीमध्येच हे 3 देव आहेत, म्हणजे थोडे लांब लांब आहेत. तर हे बघा, हे मोठा देवी आहे. लास्ट टाईम तुम्हाला मी 4 महिन्यापूर्वी दाखवलं होतं. आपल्या इकडं मुंबईमध्ये पण आहे या देवीचं मंदिर. तर हे मुख्य स्थान आहे, म्हणजे मूळ स्थान हे आहे. तर इथं आलेलो आहे आता आम्ही. मुंबईमध्ये आपल्या इथं ठाण्याच्या आसपास छोटंसं मंदिर आहे, तिथं पण गेलो होतो मोठ्या देवीलाच. तर हे मोठा देवीचं मंदिर आहे. तर इथं आम्ही दर्शनाला आलो पाथर्डीला उतरून. तर इथं मी फक्त 4 ते 5 मिनटामध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, पण इथं 3 दिवस पूर्ण गेले होते. शनिवार, रविवार, सोमवार असे 3 दिवस आमचे फक्त प्रवासामध्ये गेले होते. खूप म्हणजे ना, हात वगैरे पाय वगैरे खूप सुजले होते गाडीमध्ये बसून एस टीत वगैरे बसून. तरी पण इथं मी ना व्हिडिओ जास्त काही मोठा नाही केलेला. सर्व 3 दिवसाचे छोटे मोठे पार्ट आहे ना, छोटे असे मी ॲड केलेले आहे. जसं जमन तसे व्हिडिओ काढलेले आहेत. तर इथं आम्ही मोठ्या देवीचं दर्शन वगैरे घेतले. साड्या वगैरे नेल्या होत्या, म्हणजे देवींची ओटी भरायची होती. व गावदेवी आहे आमची, तिथे पण गेलो होतो. पुढे तुम्हाला दिसेनच मी, पण मंदिर बंद झाल्यामुळं ना आम्ही व्हिडिओ मी छोटासाच काढला होता. आणि इथून आता आम्ही चाललो होतो मडीला. बघा, मोठा देवीचं दर्शन झालं होतं. नंतर आम्ही इथं ना 10 वाजले होते, 9:30 ते 10 वाजले होते. सकाळी 6 वाजता आम्ही पाथर्डीमध्ये उतरलो होतो. तिथून पुढे आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालो. मग आम्ही मोठ्या देवीला गेलो. मोठ्या देवीचं दर्शन वगैरे झाले, ओटी वगैरे भरली. आणि आता आम्ही इथं बघा आलेलो आहे, मडीला आलेलो आहे. श्री कानिफनाथ मंदिर आहे तिथं, म्हणजे मडीला आलेलो आहे. तर इथं बघा गर्दी, आणि ना रविवारी अमावस्या होती, त्यामुळं ना खूपच गर्दी होती. आम्हाला 2.5-3 तास लाईनीमध्ये गेले. तुम्हाला बघा दाखवत आहे मी. वरती आहे आम्ही, आणि खालच्या साईडला बघा गर्दी किती आहे. खूप गर्दी होती. आणि खरंच अमावस्येच्या वेळेस खूपच गर्दी असते. आम्हालाही माहीत नव्हतं, त्या दिवशी माहिती पडलं. खूप वेळ लागला आम्हाला, आणि छान असं दर्शनही झालं. तुम्हाला पण मी थोडक्यात दर्शन दिलेलं आहे. हे बघा, खूप छान असं प्रसन्न वाटत होतं देवाकडे बघून. आणि इथं पण आम्ही ना छानपैकी असं ना दर्शन वगैरे घेतलं लाईनीत उभं राहून. हे बघा, लांबून हे तुम्हाला दाखवत आहे, पण आहे ना छोटासाच व्हिडिओ काढला. आणि इथं बघा, हत्तीच्या कानातून बाळ काढलेलं आहे. हे त्यांना कानिफनाथ असं म्हटलं गेलेलं आहे. आणि बघा, खूप छान असं वाटतं इथं आल्यावर. तिथं बघितलं होतं, इथं पण आम्ही व्हिडिओ फोटो वगैरे काढले. तर हे बाहेरून काढलेलं आहे. तरी आम्ही दुसऱ्या साईडला गेलो नाही, म्हणजे दुसऱ्या गडावर गेलो नाही. मग तिथं मच्छिंद्रनाथ असतात. तर बघा, कारण गर्दी खूप असल्यामुळे आम्ही फक्त इकडंच गेलो होतो या साईडला. नंतर आम्ही आलो आहे आमच्या घरी, गावच्या घरी, म्हणजे गावी. मग जुन्नरमध्ये आलेलो आहे आम्ही, पिंपळवंडीमध्ये. तर बघा, आमचं गावचं घर तुम्हाला दाखवलेलं आहे अगोदर, आत्ता पण थोडक्यात दाखवलं. हे रात्री आम्ही 10ला पोचलो होतो. जेवून वगैरे ना थोडंसं बसले 5-10 मिनटं. आमच्या घराच्या समोरचे घरं आहेत, आणि इथं दिदी आणि तिचे पप्पा बसले होते गप्पा मारत. तर ते बघू शकता. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, सुरुवातीला बोलायची विसरून गेली, त्यासाठी क्षमा असावी. छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आमच्या गावचे फेमस हे मिसळ. हे बघा, हे आमचं गावदेवीचं मंदिर आहे. मग गंगा माता ही आमची गावदेवी आहे, तिथे दर्शनाला आलो. ओटी वगैरे भरली, पण थोडा उशीर झाल्यामुळं ना 12च्या पुढंच आम्ही आलो होतो, त्यामुळं मंदिर बंद झालं होतं. दर्शन वगैरे घेतलं, देवीची ओटी भरलो, आणि निघालो मुंबईला येण्यासाठी.